आपण जे अन्न खातो, जे कपडे घालतो किंवा ज्या घरात राहतो, या सगळ्या गोष्टींची सुरुवात नेमकी कुठून होते? आज आपण मानवाच्या याच सर्वात मूलभूत व्यवसायांबद्दल बोलणार आहोत, म्हणजेच प्राथमिक आर्थिक क्रिया. त्या क्रिया ज्या थेट निसर्गाशी जोडलेल्या आहेत. कधी विचार केला आहे का की ह्या सगळ्या गोष्टींचा प्रवास नक्की सुरू कुठून होतो? आपल्या ताटातलं जेवण असो, घरातलं फर्निचर असो किंवा अगदी आपल्या हातातला फोन. ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला थेट घेऊन जातं पृथ्वीच्या नैसर्गिक संसाधनांकडे. आणि याच प्रवासाची सुरुवात होते प्राथमिक क्रियांपासून. बघा, आपली मोठी शहरं, आपले उद्योगधंदे हे सगळं शेती, जंगलं आणि समुद्रावर अवलंबून आहे. आज आपण याच मूलभूत नात्याबद्दल, याच संबंधाबद्दल अधिक जाणून घेणार आहोत. तर आजच्या भागात आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी प्राथमिक क्रिया म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊ. त्यानंतर जंगलांवर आधारित उपजीविका, मग मासेमारी आणि पशुपालन, त्यानंतर शेती आणि जमिनीचा वापर, आणि मग भूगर्भातली संपत्ती म्हणजे खाणकाम, आणि शेवटी या सगळ्याचा आपल्या विकासाशी काय संबंध आहे तेही पाहू. चला तर मग सुरू करूया. आपला पहिला मुद्दा, प्राथमिक क्रिया म्हणजे नक्की काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर जे व्यवसाय पूर्णपणे म्हणजे डायरेक्ट निसर्गावर अवलंबून असतात, त्यांना प्राथमिक आर्थिक क्रिया म्हणतात. म्हणजे निसर्गातून थेट काहीतरी मिळवणं. उदाहरणार्थ, शेती करणं, खाणीतून खनिज काढणं किंवा जंगलातून फळं, फुलं गोळा करणं. आता बघा, कोणतीही प्राथमिक क्रिया यशस्वी व्हायची असेल तर फक्त नैसर्गावर अवलंबून चालत नाही. त्यासाठी नैसर्गिक आणि मानवी घटक हे दोन्ही एकत्र काम करतात. शेतीचंच उदाहरण घेऊया. चांगली जमीन आणि अनुकूल हवामान हे झाले नैसर्गिक घटक, पण त्याला खतं आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली की उत्पादन कितीतरी पटीने वाढतं. आणि हाच नियम कमी अधिक प्रमाणात सगळ्याच प्राथमिक क्रियांना लागू होतो. चला, आता आपण बोलूया जंगलांवर आधारित व्यवसायांबद्दल. हे खरं तर मानवाचे काही सर्वात जुने व्यवसाय आहेत. जंगलातून फळं, कंदमुळं आणि औषधी वनस्पती गोळा करणं हा आजही अनेक ठिकाणी उदरनिर्वाहाचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. इतकंच नाही तर डिंक, मध आणि लाख यांसारख्या वस्तूंना बाजारात प्रचंड मागणी आहे. त्यामुळे त्या व्यापारी तत्वावरही गोळा केल्या जातात. पण विषुववृत्तीय जंगलांसारख्या ठिकाणी दाट झाडी, रोगट हवामान आणि सोयीसुविधांचा अभाव यामुळे हा व्यवसाय व्यावसायिक पातळीवर फारसा वाढू शकलेला नाही. आणि इथेच आपल्याला प्राथमिक आणि द्वितीयक व्यवसायांमधला थेट संबंध दिसतो. एका बाजूला आहे जंगलातून मिळणारा कच्चा माल, जसं की मध आणि लाख, आणि दुसऱ्या बाजूला त्यावर प्रक्रिया करून बनवलेल्या वस्तू. म्हणजे प्राथमिक क्रियाच पुढच्या उद्योगांसाठी पाया रचतात. लाकूडतोड हा व्यवसाय सुद्धा सगळीकडे सारखा नाहीये. विषुववृत्तीय जंगलांमध्ये अनेक प्रकारची झाडं एकत्र वाढतात आणि तिथलं लाकूड खूप कठीण असतं. त्यामुळे व्यापारी तत्वावर लाकूडतोड करणं खूप अवघड होऊन बसतं. याउलट कॅनडासारख्या समशीतोष्ण प्रदेशात एकाच प्रकारच्या मऊ लाकडाची विस्तीर्ण जंगलं आहेत. त्यामुळे हा उद्योग तिथे प्रचंड विकसित झाला आहे. शिकार हा सुद्धा एक प्राचीन प्राथमिक व्यवसाय होता. पण आज वन्यजीव संरक्षणाच्या कायद्यांमुळे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या गरजेमुळे त्यावर जगभरात जवळजवळ पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जंगलांप्रमाणेच पाणी आणि जमीन यावरचे प्राणीसुद्धा मानवी उपजीविकेचा एक महत्त्वाचा भाग आहेत. आता आपण मासेमारी आणि पशुपालन या व्यवसायांबद्दल जाणून घेऊया. व्यावसायिक मासेमारीच्या विकासासाठी काही खास गोष्टी लागतात. जसं की जहाजं सुरक्षितपणे उभी करण्यासाठी दंतूर किनारे, मासे लवकर खराब होऊ नयेत म्हणून थंड हवामान आणि जहाज बांधण्यासाठी लाकडाची सोय. आणि हो, आधुनिक तंत्रज्ञानाने म्हणजे रेफ्रिजरेशनसारख्या गोष्टींमुळे तर या व्यवसायाचं चित्रच बदलून गेलं आहे. पशुपालन आणि गवताळ प्रदेश यांचं एक अतूट नातं आहे असं म्हटलं जातं. जिथे दक्षिण अमेरिकेतील पंपाजसारखी विस्तीर्ण नैसर्गिक कुरणं आहेत, तिथेच व्यापारी पशुपालन मोठ्या प्रमाणावर वाढलेलं दिसतं. याचं साधं कारण म्हणजे जनावरांना चरण्यासाठी मुबलक जागा अगदी सहज उपलब्ध होते. आणि आता आपण वळूया सर्वात महत्त्वाच्या प्राथमिक क्रियेकडे, म्हणजेच शेती. आजही जगभरातल्या कोट्यावधी लोकांच्या उदरनिर्वाहाचं साधन. ही आकडेवारी खूप काही सांगून जाते. विकसनशील देशांमध्ये आजही खूप मोठी लोकसंख्या थेट शेतीवर अवलंबून आहे. तर दुसरीकडे विकसित देशांमध्ये तंत्रज्ञानामुळे कमी माणसांमध्ये जास्त उत्पादन घेतलं जातं. त्यामुळे तिथे शेतीत गुंतलेल्या लोकांची संख्या खूपच कमी दिसते.
शेतीचे पण अनेक प्रकार आहेत जे उद्देश आणि पद्धतीनुसार बदलतात. काही शेतकरी फक्त कुटुंबापुरती उदरनिर्वाहक शेती करतात, तर काही जण चहा कॉफीसारखी पिकं मोठ्या मळ्याच्या शेतीतून विकण्यासाठी घेतात. विस्तृत व्यापारी शेतीत यंत्रांच्या मदतीने मोठ्या क्षेत्रावर उत्पादन होतं, तर मंडई बागायती शेती शहरांना ताज्या भाज्या आणि फळं पुरवण्यावर लक्ष केंद्रित करते. आपला पुढचा विषय आहे खाणकाम, म्हणजे जमिनीच्या आत दडलेली संपत्ती बाहेर काढण्याची प्रक्रिया. इथे एक खूप रंजक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आतापर्यंत आपण पाहिलं की शेती किंवा लाकूड तोड यावर हवामानाचा थेट परिणाम होतो. पण खाणकामाचं तसं नाहीये. खनिजं कुठे सापडतील हे पूर्णपणे भूगर्भीय रचनेवर अवलंबून असतं, हवामानावर किंवा अक्षांशावर नाही. खाणकामाचा विकास काही टप्प्यांमध्ये होतो. आधी खनिजं कुठे आहेत हे पाहिलं जातं. मग ते काढणं आर्थिकदृष्ट्या परवडणारे आहे का हे तपासलं जातं. एकदा खाणकाम सुरू झालं की त्याच्या आजूबाजूला उद्योग आणि वाहतूक व्यवस्था विकसित होते. आणि ह्या सगळ्यामुळे संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेला एक प्रकारची गती मिळते. तर या सगळ्या प्राथमिक क्रियांमधून आपल्याला नेमकं काय शिकायला मिळतं? चला या संपूर्ण प्रवासाचा निष्कर्ष पाहूया. तर मग आपण पाहिलेल्या सर्व प्राथमिक क्रियांमध्ये काही समान धागे आहेत. त्या सगळ्या निसर्गावर अवलंबून आहेत. त्या इतर सर्व उद्योगांसाठी कच्चा माल पुरवतात आणि त्यांचं वितरण जगभरात असमान आहे. हवामान, तंत्रज्ञान आणि भांडवल यांसारखे घटक त्यांच्या विकासाची दिशा ठरवतात. आणि शेवटी एक प्रश्न उरतोच. भविष्यात जसजसं तंत्रज्ञान पुढे जाईल आणि पर्यावरणाची आव्हानं वाढतील, तसतसं मानवाच्या या सर्व मूलभूत व्यवसायांचं स्वरूप कसं बदलेल, यावर विचार करणं हे भविष्याच्या नियोजनासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे.